आज होती बघा हनुमान जयंती. सकाळी सगळं आवरलो आणि इकडे आलो आपल्या बजरंगबलीच्या दर्शनासाठी. पूजेचं सगळं साहित्य घेतलं आणि मंदिरामध्ये केला प्रवेश. जसा प्रवेश केला तसंच पूजेचं सगळं साहित्य आणलेलं ती दिलं पुजाऱ्यांजवळ. पुजाऱ्यांनी बघा माळ वगैरे घालून घेतली आणि आपण इकडे घेतलं आपल्या बजरंगबलीचं दर्शन. जसं दर्शन झालं तसंच गणपती बाप्पा आणि शंकर महादेवांचं पण दर्शन घेतलं आणि आलो मंदिरामधून बाहेर जसं आलो तसंच इकडे बघा सगळं नियोजन चालू होतं महाप्रसादाचं. आई साहेबांचा फोन आला म्हणून घराकडे आलो. मग इथं बघा आपल्याला भगर दही आणि कुरवड्या दिलत्या, ते सगळं खाऊन घेतलं. आता बघा सगळं खाऊन झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दावतो. आमच्या वडिलांनी आहे का नाही बघा जुन्या काळात आहे का नाही बजरंगबलीचं चित्र काढलेलं होतं आणि तीच चित्र आहे ना तुम्हाला आता मी दावणार आहे. आता त्या चित्रात आहे का नाही बघा जय श्रीराम हा उल्लेख का नाही खूप वेळा केलेला आहे आणि लिहिलेला आहे बघा. बजरंगबलीचं चित्र जर आवडलं तर कमेंट मध्ये नक्कीच जय श्रीराम लिहा. आज गुरुवार असल्यामुळे बघा आमच्या आई साहेबांनी नियोजन केलं ती म्हणजे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी औदुंबरला जायचं. गाडी काढली, मी आणि आई साहेब दोघ जण आलो बघा इकडं औदुंबरला. जसं आलो गाडी वगैरे लावून घेतली, पूजेचं साहित्य घेतलं. इकडे बघा आलो मंदिराच्या परिसरात. जसं आलो बघा पाय वगैरे धुवून घेतलं आणि मंदिरामध्ये केला प्रवेश. जसा प्रवेश केला तर बघा इथं भाविक भक्तांची गर्दी खूपच होती. दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो, दत्तगुरूंचं दर्शन घेतलं. तुम्ही पण घ्या दर्शन करून आपल्या दत्तगुरूंचं. घराकडे जायचं नियोजन केलं तेवढ्यात बघा उन्हाचा तडाखा पडलेला. आता म्हणलं गळ्याला गारवा द्यायला लागतोय म्हणून इकडे आलो बघा उसाचा रस प्यायला. मग उसाचा रस घेतला बघा आणि असा पिऊन वगैरे घेतला. मस्त पैकी उसाचा रस पिला, गळ्याला गारवा दिला आणि चाललो आता घराकडे. आता जाताना बघा तासगाव रोडचं बजरंगबलीचं मंदिर आपल्याला दिसलं. मग लगेच आलो बघा इकडे बजरंगबलीचं दर्शन घ्यायला. बजरंगबलीचं दर्शन वगैरे घेतला. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो पण नक्की करा.